फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही भरलेली सिमला मिरची। इथे मी 1 वाटी भाजलेले शेंगदाण्याचे कूट घेऊन त्यामध्ये लाल मिरची पावडर, धनेजिरे पावडर, गोडा मसाला, तीळ, मीठ, थोडीशी साखर, कोथिंबीर, आमचूर पावडर आणि 1 चमचा बेसन घालून छान असा आपल्याला मसाला तयारून घ्यायचा आहे। आता आपल्याला सिमला मिरची स्वच्छ धुवून याला मधून अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। यामधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता आपला जो तयार झालेला मसाला आहे तो आपल्याला यामध्ये भरायचा आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा। अशा पद्धतीने आपल्याला सगळे सिमला मिरची भरून घ्यायचे आहेत। एका कढईमध्ये तेल घालून आपल्याला त्यामध्ये भरलेली सिमला मिरची वाफवून घ्यायची आहेत। लो फ्लेमवरती आपल्याला सगळ्या बाजूंनी सिमला मिरची छान अशी वाफवून घ्यायची आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। तयार आहे आपली भरलेली सिमला मिरची।